ऑनलाईन मध्ये आले सगळे आवाज वगैरे ठीक आहे. तर आपण काय केलं, एक फोल्डर बनवला कोणता, अपलोड डे 3. त्याला करू आपण cmd. आता cmd केल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपली काय राहते, फर्स्ट स्टेप काय राहणार आपली, की इन्स्टॉलेशन करून घ्यायचे. मग इन्स्टॉलेशन साठी आपण काय करतो, npm i इन्स्टॉलेशन मध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, एक्सप्रेस लागेल, EJS, MySQL, अजून util लागेल, आणि एक आपण ऍडव्हान्स शिकलेलो काल मागच्या लेक्चरला, एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. ठीक आहे, पेज आलाय, पेजला रिमूव्ह करू आणि एंटर केलं. याने काय होणार की आपले जे पॅकेज आहेत ते पॅकेज काय होतील, इन्स्टॉल होतील. ठीक आहे, काय एरर आला, npm, ठीक आहे, पॅकेज झालेत इन्स्टॉल. ह्याला मग क्लिअर करतो आणि यानंतर कोड पेस्ट डॉट. ठीक आहे, मग आपण VS कोड ओपन केल्यानंतर आपली पहिली स्टेप काय राहते की एक सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी आपण एक index.js फाईल बनवणार. त्यामध्ये आपण जे काय पॅकेज इन्स्टॉल केले ते काय करू, आपण रिक्वायर्ड करून घेऊ. मग पहिलं कोणतं, एक कॉन्स्ट घेतला आणि त्याला एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट दिला, राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस. मग नेक्स्ट यानंतर काय की MySQL. मग MySQL ला आपण इक्वल टू रिक्वायर करू, राऊंड ब्रॅकेट मध्ये MySQL. ठीक आहे, यानंतर आपण काय घेणार, बॉडी पार्सर करू, बॉडी पार्सर इक्वल टू याला पण रिक्वायर करून घेणार. मग राऊंड ब्रॅकेट मध्ये काय की बॉडी डॅश पार्सर. आपण काय केलं की बॉडी पार्सर काय केलं, रिक्वायर करून घेतलं. ठीक आहे, मग यानंतर अजून एक कोणतं आहे, कॉन्स्ट घेतलं, त्यानंतर युटिल ला पण करू आपण, युटिल इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये युटिल. ठीक आहे, अजून काय राहिले, अपलोड राहिलं. मग कॉन्स्ट घेतलं, त्याला काय केलं, अपलोड इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये काय की एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. ठीक आहे, पॅकेज काय केले आपण, 5 पॅकेज काय केले, रिक्वायर्ड करून घेतले. मग यानंतर आपण काय करू, डेटाबेसची कनेक्शन आणू. मग डेटाबेसची कनेक्शन आणण्यासाठी एक व्हेरिएबल घेतला कोणता, कॉन इक्वल टू MySQL डॉट क्रिएट कनेक्शन, आणि पहिलं राहील होस्ट काय, लोकल होस्ट. त्यानंतर युजर काय आपला की रूट आहे, रूट घेतलं. त्यानंतर पासवर्ड काय आहे की एम्प्टी, आणि यानंतर डेटाबेस. मग डेटाबेस कोणता आहे आपला, A2Z डेमो. ठीक आहे, याने काय झालं, आपलं डेटाबेस कनेक्शन पॉसिबिलिटी झाली. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स मिडलवेअर राईट करा बरं मेसेज बॉक्स मध्ये, काय मिडलवेअर आहे. ठीक आहे, एक कॉन्स्ट घेतला, आता युटिल आपण युटिलची मिडलवेअर राईट करू. ऑनलाईन मेंबर बाकीचे मिडलवेअर मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. ठीक आहे, एक व्हेरिएबल घेतला कोणता, exe चे आपण कसं करतो, युटिल डॉट फ्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट कॉन डॉट क्वेरी डॉट बाइंड, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये काय की कॉन. हे काय झाली, exe ची मिडलवेअर राईट झाली. बाकीच्या ऑनलाईन मेंबर टाकली का तुम्ही, राईट केली. फास्ट टाका बरं, मिडलवेअर टाका बरं कोणत्या. ऑनलाईन मेंबर्स मिडलवेअर टाका बरं कोणत्या. app.use बॉडी पार्सल. ठीक आहे, याला कॉपी करू, बाकीच्या पण टाका बरं. हे घेतली. ठीक आहे, यानंतर तोपर्यंत आपण ऍप व्हेरिएबल बनवून घेऊ. कॉन्स्ट घेतलं आणि ऍप इक्वल टू एक्सप्रेस आणि राऊंड ब्रॅकेट. ठीक आहे, जी मिडलवेअर आणली ती आपण पास केली. app.use ह्यात काय राहिलं, ब्रॅकेट राहिला. ठीक आहे, बाकीचे अजून कोणती,
ऍप डॉट यूज झाली. अपलोडची घेऊ आपण. अजून कोणती टाका फास्ट. अपलोडची घेऊ. अपलोडची झाली. यानंतर अजून कोणती राहिली? एक्सटेरियर कोलन बॉडी पार्ट्सची झाली. अजून ऑनलाईन मेंबर कोणती अजून टाका बरं फास्ट. मिडलवेअर टाका बरं. ओके. अजून कोणती? त्याला आपण कॉपी करू. ठीक आहे. झाल्या मिडलवेअर एवढेच आहेत ना. ठीक आहे. मिडलवेअर झाल्या. यानंतर आपण काय करणार? ऍप डॉट गेट एक URL बनवणार. कोणती? स्लॅशची. कोमा दिला. त्यानंतर फंक्शन राईट केलं. फंक्शन मध्ये राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिलं रिक्वेस्ट, दुसरं रिस्पॉन्स आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण रिस्पॉन्स डॉट रेंडर करणार. रेंडर काय करणार आपण की होम डॉट EGS फाईल करणार. ठीक आहे. होम डॉट EGS फाईल रेंडर केली. यानंतर एक पोर्ट नंबर देऊ. ऍप डॉट लिसन केलं. त्याला एक पोर्ट नंबर दिला. ठीक आहे. मग ही होम डॉट EGS फाईल कुठे राहील? आपली व्ह्यूज फोल्डर मध्ये. एक व्ह्यूज फोल्डर बनवून घेऊ आपण. व्ह्यूज फोल्डर बनवला. व्ह्यूज फोल्डर मध्ये होम डॉट EGS. ठीक आहे. आणि त्याला एक आपण H1 मध्ये राईट करू. काय करू? होम पेज. ठीक आहे. आणि प्रोग्रामला आपल्याला रन करायची. रन करण्यासाठी नोडिमॉन इंडेक्स डॉट JS झाला एक्झिक्यूट. काय एरर काय आला? युटिलिटीज पब्लिक एक्सप्रेस. ठीक आहे. पॅकेजचं ठीक आहे. पॅकेज आपले इन्स्टॉल नाही झाले त्यामुळे इश्यू येतोय. त्याला करू क्लिअर. npm install एक्सप्रेस युटिल. ठीक आहे. एवढे दोन करून घेऊ. त्याला क्लिअर केलं आणि नोडिमो झाले. एक्सप्रेसला येतोय एरर. मिडलवेअरला काय केलंय? एक्सप्रेस काय झालंय? डबल ई केलाय का? ठीक आहे. आपण राईट करू. एक्सप्रेस घेतलं. ठीक आहे. प्रोग्राम मध्ये घेतो. गेला एरर आपला. ठीक आहे. मग आपण कुठे गेलो? लोकल होस्ट केलं आणि 1000 आले. होम पेज ओपन. ठीक आहे ना. मग आपण होम पेजवर काय करू की दोन बटन घेऊ. कोणते? एक बटन घेऊ अँकर टॅग मध्ये. त्याला देऊ स्लॅश ऍड स्टुडंट घेऊ. ठीक आहे. आजचं स्टुडंटचं टेबल. स्टुडंट घेतला. त्यामध्ये एक राईट केलं ऍड स्टुडंट. आणि दुसरा कशासाठी घेतला आपण? स्टुडंट लिस्ट साठी घेऊ. ठीक आहे. काय घेतलं? स्टुडंट लिस्ट. मग ह्याला पण आपण काय लिहिणार? अंडरस्कोर लिस्ट स्लॅश स्टुडंट अंडरस्कोर लिस्ट घेऊ. लिस्ट साठी राहिला. मग काय होईल की ऍड स्टुडंट केलं. ऍड स्टुडंटच्या URL ला जाईल. मग ऍड स्टुडंटची आपण URL बनवणार. कुठे बनवणार? इंडेक्स फाईल मध्ये गेलो. ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट त्यामध्ये ऍड अंडरस्कोर स्टुडंट. ठीक आहे. कॉपी करून आणले. तेच प्रिंट करू. ठीक आहे. राईट करू स्लॅश ऍड अंडरस्कोर स्टुडंट. ठीक आहे. कोमा दिला. एक फंक्शन राईट केलं. फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट आणि दुसरं रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्सला आपण काय करणार? रेंडर करणार. रेंडर कोणती काय करणार आपण की ऍड अंडरस्कोर स्टुडंट डॉट EGS ही फाईल आपण काय करणार? रेंडर करणार. मग ही फाईल रेंडर केली. ही फाईल आपण कुठे बनवणार? व्ह्यूज फोल्डर मध्ये बनवून घेऊ पहिले. ठीक आहे. व्ह्यूज फोल्डर मध्ये बनवली आपण. ठीक आहे. व्ह्यूज फोल्डर मध्ये बनवली. व्ह्यूज फोल्डर मध्ये H1 आपण राईट करू ऍड स्टुडंट म्हणून स्टुडंट. ठीक आहे. आणि जी आपण ऍड स्टुडंट घेतली त्यामध्ये फॉर्म राईट करणार. फॉर्मला ऍक्शन काय देणार? सेव्ह अंडरस्कोर स्टुडंट. ठीक आहे. आणि मेथड देणार. मेथड कोणती देतो आपण? पोस्ट मेथड. अजून काय द्यायचे आपल्याला? NC टाईप. ठीक आहे. NC टाईप कोणता?
मल्टी पार्ट स्लॅश फॉर्म डेटा. ठीक आहे. मग आपण फील्ड घेणार, एंटर स्टुडंट नेम घेणार आपण पहिली फील्ड. ठीक आहे. मग त्यामध्ये इनपुटला टाईप टेक्स्ट दिला आणि नेम देणार आपण. नेम काय देणार, स्टुडंट अंडरस्कोर नेम दिलं. ठीक आहे. नाही तर BR राईट करू. पहिली फील्ड झाली. मग सेकंड फील्ड कोणती घ्यायची आपल्याला, की स्टुडंटचा मोबाईल नंबर घेऊ. स्टुडंट मोबाईल घेतला, त्याला टाईप दिला, नंबर टाईप दिला आणि नेम दिलं स्टुडंट मोबाईल म्हणून. ठीक आहे. यानंतर अजून एक फील्ड घेऊ आपण, की स्टुडंट ईमेल घेऊ. टाईप आपण इनपुटला टाईप दिला ईमेल आणि नेम काय देणार, स्टुडंट ईमेल नेम दिलं. ठीक आहे. मग यानंतर अजून एक फील्ड घेऊ आपण, की स्टुडंट एज्युकेशन घेऊ. ठीक आहे. एज्युकेशनला टाईप कोणता दिला, टेक्स्ट दिला आणि त्याला एक नेम देऊ आपण. एज्युकेशन आपण काय दिलं, नेम दिलं. अजून काय घ्यायचं, त्याचा रेझ्युमे घ्यायचा. ठीक आहे ना. मग स्टुडंटचा आपण रेझ्युमे घेऊ. इथे एंटर नाही होणार, तिथं काय येणार, अपलोड युअर रेझ्युमे. ठीक आहे, बरोबर, अपलोड युअर रेझ्युमे. मग त्याला टाईप कोणता राहील, फाईल. ठीक आहे. आपल्याला रेझ्युमे म्हणजे PDF आली ना. ठीक आहे. मग रेझ्युमे म्हणजे आपल्याला PDF घ्यायची. मग त्याला आपण टाईप दिला आणि त्याला नेम देणार आपण काय, स्टुडंट रेझ्युमे. ठीक आहे. मग आपल्याला, ठीक आहे, आणि एक बटन देणार. बटन काय देऊ आपण, सेव्ह स्टुडंट देऊ. दिलं. आउटपुट पेजला गेलो आपण, याला काय करू, रिफ्रेश. आला एक फॉर्म. ठीक आहे. मग स्टुडंट नेम मध्ये स्टुडंट नेम भरू आपण. सपोज मी दत्ता भरलं, मोबाईल नंबर दिला त्याचा, काहीतरी त्याचा ईमेल देऊ आणि एज्युकेशन काय देणार आपण, मी दिलं BSc दिलं. ठीक आहे. त्याचं एज्युकेशन BSc दिलं आणि इथं काय, अपलोड युअर रेझ्युमे. मग अपलोड युअर रेझ्युमेवर गेलो मी, तेव्हा काय होते, की मला फाईल पण दिसतात, इमेज पण दिसतात. ठीक आहे ना. मग आपल्याला करायचे काय, की आपल्याला नुसती PDF पाहिजे, म्हणजे सगळं शो होतंय ना. तर वर्ड फाईल पण शो होती, इमेज शो होती आणि PDF पण शो होत्यात. मग मला करायचंय काय, की फक्त मला PDF शो झाले पाहिजे. मग PDF शो करण्यासाठी मी एक ॲट्रिब्यूट देतो. काय ॲट्रिब्यूट आहे, ऍक्सेप्ट. मग ऍक्सेप्ट मध्ये काय सांगणार, की डॉट PDF घ्यायची आपल्याला. ठीक आहे. सांगितलं PDF. मग आपण एकदा चेक करू, एकदा रिफ्रेश केलं, मग अपलोड युअर रेझ्युमे गेलो. ठीक आहे. नुसते मला काय होते, PDF शो होत्यात, बरोबर ना. यात गेलो, बाकी इमेज वगैरे शो होत नाहीत ना. ठीक आहे. मग आपण काय करू, एक डेटा फिल करू. एक नेम घेतलं, त्याचा मोबाईल घेतला, ईमेल भरला, त्याचं एज्युकेशन आपण BSc टाकलं मी, आणि एक PDF काय घेतली मी आज, PDF घेतो. ठीक आहे. PDF मध्ये रेझ्युमे घेतो. रेझ्युमे सिलेक्ट केला आणि सेव्ह स्टुडंट गेलं. मग डेटा कुठे गेला, सेव्ह स्टुडंट URL. मग सेव्ह स्टुडंटची URL आपण बनवून घेऊ. कुठे, इंडेक्स फाईल मध्ये. मग इंडेक्स मध्ये गेलो, ऍप डॉट काय राहणार, पोस्ट. मग राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये सेव्ह स्टुडंट, कॉमा दिला, एक फंक्शन राईट केलं. फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट आणि दुसरा रिस्पॉन्स. मग जो काय रिस्पॉन्स येईल तो आपण सेंड करू. ठीक आहे. मग डेटा कशात आला, सर्व टू आपण डेटा जो नेमने फॉर्म मध्ये नेमने पाठवला, तो डेटा कशात भेटणार आपल्याला, रिक्वेस्ट डॉट वर्ड. मग चेक करू आपण डेटा भेटतोय का. ठीक आहे. डेटा भेटला. डेटा मध्ये मला काय काय भेटलं, एक स्टुडंटचं नेम भेटलं, त्याचा मोबाईल भेटला, ईमेल भेटला आणि त्याचं एज्युकेशन भेटलं. ठीक आहे. मला त्याची PDF भेटली नाही. PDF कशात भेटेल आपल्याला, कशात भेटेल, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये. मग एक चेक करू आपण, की आपल्याला PDF भेटली का. PDF भेटली. काय नावाने PDF भेटली मला, स्टुडंट रेझ्युमे. कारण इथं स्टुडंट रेझ्युमे का आलंय, की आपण जो फॉर्म बनवला, फॉर्म मध्ये आपण नेम काय दिले, स्टुडंट रेझ्युमे दिले. त्यामुळे आपल्याला जी काही PDF भेटली ती कशात, कोणत्या नेमने भेटली आपल्याला, स्टुडंट नेमने भेटली. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचंय, की यानंतर, की दोन पार्ट मध्ये आपल्याला काम करायचे. इथे 2 पार्ट मध्ये स्लॅश पार्ट 1 लिहितो मी इथं. ठीक आहे. आणि पार्ट 2. आपल्याला आज काय करायचे, की 2 पार्ट मध्ये काम करायचे. ठीक आहे. पहिलं पार्ट म्हणजे काय, की जो काही
PDF येते किंवा इमेज येते ते काय करायचे आपल्याला पब्लिक फोल्डर मध्ये स्टोअर करायची. मग पहिली स्टेप मध्ये आपण पहिल्या पार्ट मध्ये काय करणार की जी काय PDF येते त्याला आपल्याला फर्स्ट नाव देणार, एक युनिक नाव. मग युनिक नेम देण्यासाठी आपण काय करतो, एक व्हेरिएबल घेतला म्या आणि फाईल नेम म्हणून व्हेरिएबल डिक्लेअर केला. मग युनिक नाव देण्यासाठी आपण एक जावास्क्रिप्ट फंक्शनचा यूज करतो. काय जावास्क्रिप्टचं फंक्शन असं काहीतरी राईट केलं तर डेट डॉट नाव म्हणून. ठीक आहे, हे आपल्याला काय करतं की सेकंद मध्ये काहीतरी नंबर देतं. मग डेट डॉट नाव आणि प्लस त्याला ऍड करायचे अजून काय, जे काही इमेजचं नाव येतंय फॉर्म मधून जे इमेजला नाव भेटतंय काय नावाने आलंय स्टुडंट रेझ्युमे. ठीक आहे, मग ते एक नाव काय करायचं आपल्याला कॅच करायची. मग त्यासाठी काय रिक्वेस्ट डॉट फाइल्स डॉट जे काय नाव भेटतंय स्टुडंट रेझ्युमे म्हणून. ठीक आहे, आणि इथं नेम राईट केलं. याने काय होईल की एक नाव भेटेल फाईलला. ठीक आहे, मग यानंतर आपली नेक्स्ट स्टेप काय राहणार की जी फाईल आहे ती फाईल कुठे अपलोड करायची आपल्याला पब्लिक फोल्डर मध्ये. मग पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड करण्यासाठी आपण काय राईट करणार रिक्वेस्ट डॉट फाइल्स जो काय फाईल नावाने डेटा आलाय कोणत्या नावाने डेटा आलाय स्टुडंट रेझ्युमे. मग इथं काय करणार रिक्वेस्ट डॉट फाइल्स डॉट रेझ्युमे आणि एक मूव फंक्शन एमव्ही राईट केलं आणि एमव्ही मध्ये कुठे अपलोड करायची कुठे पब्लिक स्लॅश आणि काय त्यावर काय ऍड करायची फाईल नेम. मग तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की तुम्ही आता फाईल नेम राईट केलं पब्लिक स्लॅश राईट केलं की तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे की पब्लिक नावाचा फोल्डर पाहिजे. ठीक आहे, मग ही आपण मिडल राईट केली की काय करायचं तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की आपण पब्लिक फोल्डर नाही बनवला. ठीक आहे, मग काय करणार आपण एक पब्लिक फोल्डर बनवून घेऊ. बनवला पब्लिक फोल्डर. ठीक आहे, मग एकदा चेक करू की आपण पब्लिक फोल्डर मध्ये डेटा फाईल येते का. याला काय केलं मी रिफ्रेश केलं आपल्या सर्व्हरच्या साईटला गेलो आणि पब्लिक फोल्डर मध्ये आलं एक PDF आली. ठीक आहे, अशी काहीतरी आपल्याला PDF दिसेल. ठीक आहे, आली ना दिसेल ना डॉट PDF नावाने आली ना. मग आता आपण काय केलं की फर्स्ट पार्ट मध्ये की एक जे काही इमेज येते किंवा PDF आले त्या PDF ला आपण काय केलं एक नाव दिलंय आणि नाव देऊन दुसरी स्टेप मध्ये काय केलं की आपण स्टोअर केली सर्व्हर साईडला कोणत्या फोल्डर मध्ये पब्लिक फोल्डर मध्ये. ठीक आहे, मग आपल्याला दुसऱ्या पार्ट मध्ये काय करायचंय की जी काही इमेज आहे ती इमेजचं नाव ते काय करायचं आपल्याला डेटाबेस मध्ये स्टोअर करायचे. मग डेटाबेस मध्ये आपल्याला स्टोअर करण्यासाठी काय लागेल एक टेबल लागेल. मग आपण एक टेबल बनवून घेऊ. मग टेबल क्वेरी काय क्रिएट टेबलची क्वेरी काय सांगा बरं क्रिएट टेबल नेम देऊ स्टुडंट्स आणि त्यानंतर राऊंड ब्रॅकेट. पहिलं काय राहतं स्टुडंट ID राहील आपण ID देऊ. ठीक आहे, नुसते मी ID व्हेरिएबल दिला. त्यानंतर टाईप कोणता इंट प्रायमरी की आणि ऑटो इन्क्रीमेंट ऑटो अंडरस्कोर मेंट. ठीक आहे, दुसरी फील्ड कोणती स्टुडंट अंडरस्कोर नेम त्याला टाईप कोणता देणार varchar आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये 100 देऊ. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट फील्ड कोणती स्टुडंट ईमेल त्याला varchar टाईप देऊ आपण varchar किती 100 दिलं मी. त्यानंतर नेक्स्ट फील्ड कोणती म्हणजे नेक्स्ट कॉलम कोणता स्टुडंट एज्युकेशन. स्टुडंट मोबाईल राहिला ना चुकीचं सांगतात मला varchar दिलं आणि 100 दिलं. ठीक आहे, varchar ची फिलिंग चुकली का. ठीक आहे, आणि ईमेलच्या खाली काय घेतलं आपण मोबाईल घेतलाय नेमच्या खालीच आपण मोबाईल घेतलाय. मोबाईलला एक देऊ स्टुडंट मोबाईल कॅपिटल झालं. ठीक आहे, मग यानंतर एज्युकेशन झाल्यानंतर काय स्टुडंट रेझ्युमे स्टुडंट अंडरस्कोर रेझ्युमे घेतलं आणि त्याला टाईप कोणता देणार आपण varchar देणार. ठीक आहे, का टेक्स्ट द्यायचा टेक्स्ट देऊ. झाली क्वेरी काय झालं. ठीक आहे, मोबाईलला टाईप इंट द्यायचा का. ठीक आहे, varchar राहून द्या चालेल तसे बी इंट दिला तरी चालेल varchar दिला तरी चालेल. ठीक आहे, मग जी आपण क्वेरी राईट केली ती क्वेरी कॉपी करणार वर्क बेंच ओपन करू
डेटाबेस यूज करू पहिल्यांदा. फर्स्ट झाला डेटाबेस यूज, जी आपण क्युरी राईट केली ती पेस्ट केली आणि क्युरीला काय करू, क्रिएट करून घेऊ टेबल. काय बोलतोय, एरर काय आला की स्टुडंट कॉमा राहिला, इथं कॉमा राहिला आपला, ठीक आहे, त्यामुळे टेबल नाही झाला. याला काय केलं, क्रिएट टेबल करून घेतला, झाला क्रिएट टेबल आपला, ठीक आहे. मग टेबल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला करायचं काय की नेक्स्ट पार्ट मध्ये काय, पार्ट 2 मध्ये काय करायचं, डेटाबेसला इन्सर्ट करायचं. मग डेटा इन्सर्ट करण्यासाठी आपण काय करतो की जो काय डेटा येतोय कशात येतो, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, ते आपण काय करतो, एक व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. डी व्हेरिएबल घेतला, डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी, ठीक आहे. आणि यानंतर आपण क्युरी राईट करू, क्युरीला नाव दिलं SQL इक्वल टू टिल्ट, ठीक आहे. SQL इक्वल टू टिल्ट. मग आपल्याला डेटा इन्सर्ट करायचं, मग इन्सर्ट इनटू टेबल नेम. टेबल नेम काय आपलं स्टुडंट्स आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये जे काय कॉलम आहेत ते कॉलमचे नाव. मग पहिला कॉलम कोणता आहे, स्टुडंट नेम, त्यानंतर स्टुडंट अंडरस्कोर मोबाईल, यानंतर स्टुडंट अंडरस्कोर ईमेल, नेक्स्ट स्टुडंट एज्युकेशन, आणि यानंतर स्टुडंट रेझ्युमे अंडरस्कोर, बरोबर, ठीक आहे. आणि त्यानंतर आपला कोणता कीवर्ड, व्हॅल्यू कीवर्ड यूज, ठीक आहे. आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये जे काय व्हॅल्यू ते व्हॅल्यू पास करणार. पहिलं नेम साठी, दुसरं मोबाईल साठी, तिसरं ईमेल साठी, चौथं एज्युकेशन साठी, आणि यानंतर रेझ्युमे साठी, ठीक आहे. मग डेटा कशात आला आपला, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये जो काय डेटा येतोय तो आपण डी व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय. मग ह्यात काय राईट करणार की डॉलर कर्ली ब्रॅकेट मध्ये डी डॉट स्टुडंट, पहिलं नेम राईट करू, त्यानंतर डॉलर, नेक्स्ट मध्ये काय राहील डी डॉट स्टुडंट मोबाईल, मोबाईल घेतला, त्यानंतर डॉलर कर्ली ब्रॅकेट मध्ये डी डॉट स्टुडंट, काय स्टुडंट झाले, मोबाईल झाले ईमेल, आणि यानंतर एज्युकेशन. मग डॉलर घेतला, डी डॉट स्टुडंट एज्युकेशन, क्लोज करू, एज्युकेशन, आणि लास्ट मध्ये काय पास करणार आपण, डी डॉट करणार का काय करणार, फाईल नेम करणार. कारण की जी आपल्याला काही इमेज भेटते ती कशात भेटते, आपल्याला रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये भेटते, आणि जो काय टेक्स्ट डेटा आहे तो रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये भेटतो. मग त्यामुळे आपण डी डॉट करू शकत नाही इथं. मग जे आपण काय केलंय की फाईलला नाव दिलंय ते फाईलचं नाव आपण पास करू. हे नाव मी कॉपी केलं आणि इथं पास केलं, ठीक आहे. झाली आपली एसक्यूएल ची क्युरी. मग एसक्यूएल ची क्युरी क्रिएट झाल्यानंतर आपण काय करतो, रन करतो क्युरीला. मग क्युरीला रन करण्यासाठी काय घेतलं, डेटा व्हेरिएबल घेतला, अवेट घेतलं, EXE आणि SQL पास केलं, ठीक आहे. मग अवेट यूज केल्यानंतर आपल्याला काय यूज करणं आहे, असिंक. इथं असिंक राईट करू आपण, ठीक आहे. असिंक राईट केलं, मग जो काय डेटा भेटेल आपल्याला तो आपण सेंड करू. आउटपुट पेजला गेलो आपण, त्याला रिफ्रेश करू, काय म्हणतंय स्टुडंट रेझ्युमे इज, आपलं कॉलम नेम चुकलं वाटतं, ठीक आहे. त्याला नाव कॉपी केलं, क्युरी मध्ये जाऊ, स्टुडंट रेझ्युमे पेस्ट केलं, ठीक आहे. आउटपुट पेजला गेलो, याला रिफ्रेश करू, डेटा भरू आपण. स्टुडंट नेम घेतलं मी, मोबाईल घेतला, एक ईमेल घेतला, त्यानंतर एक त्याचं एज्युकेशन, आणि अपलोड केली एक त्याचा स्टुडंटचा एक रेझ्युमे अपलोड करू आपण, आणि ओपन केलं, आणि काय केलं स्टुडंट सेव्ह केलं. आलंय इन्स्टंट आयडी आलाय, सर्व्हर आयडी आलाय, ठीक आहे. इन्सर्ट आयडी भेटलाय, म्हणजे आपला डेटा सक्सेसफुली, डेटा काय झालाय आपला स्टोअर झालाय डेटाबेसला. चेक करू आपण स्टुडंट A to Z डेमो मध्ये, आणि कोणता टेबल आहे आपला स्टुडंट. आली सगळी इन्फॉर्मेशन, ठीक आहे. इमेजचं नाव पण आलंय. मग यानंतर आपण रिडायरेक्ट करू. रिडायरेक्ट कुठे करणार आपण, रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट. रिडायरेक्ट कुठे करू आपण,
स्लॅशला करायचं होम पेजला. ठीक आहे, होम पेजला आपण रिडायरेक्ट करू. मग यानंतर आपण काय करणार की स्टुडंट लिस्ट दाखवायची. मग स्टुडंट लिस्ट वर गेलो की कोणती URL बनवणार आपण, स्टुडंट लिस्ट. मग इंडेक्स फाईल मध्ये जाऊ आपण, ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये स्टुडंट लिस्ट कॉमा फंक्शन. फंक्शन मध्ये काय देणार, रिक्वेस्ट आणि दुसरं रिस्पॉन्स. जो काही रिस्पॉन्स भेटेल तो सेंड करणार. ठीक आहे, मग डेटा आपल्याला काय करायची की डेटाबेस मधून आणायची. मग त्यासाठी आपण काय करतो, ती क्युरी राईट करतो. ठीक आहे, मग क्युरी काय, SQL इक्वल टू टिल्ट. मग क्युरी काय, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. ठीक आहे, आणि त्यानंतर क्युरी रन करणार. व्हेअर घेतलं, एक डेटा व्हेरिएबल घेतला आणि अवेट राईट केलं आणि EXE मध्ये SQL पास करून टाकलं. ठीक आहे, मग अवेट यूज केलं म्हणजे आपल्याला काय यूज करणं आहे, असिंक यूज करणं आहे. ठीक आहे, आता एवढीशी आपण क्युरी बनवली. ही क्युरी आपण इथे रन करू शकतो डायरेक्ट. मी काय केली, कट केली आणि डायरेक्ट EXE डायरेक्ट काय केली, मी क्युरीज पास केली. येईन ना डेटा का नाही यायचा, येईन ना. जे आपण व्हेरिएबल बनवत होतो ते व्हेरिएबल आपण नाही बनवला, डायरेक्टली काय केलं आपण, डायरेक्ट क्युरीज पास केली, क्युरी छोटी म्हणून. ठीक आहे, मग जो काय डेटा भेटेल तो डेटा आपण सेंड करू, चेक करू. आउटपुट पेजला जाणार, लिस्टला आणि रिफ्रेश केलं, आलाय डेटा, 2 डेटा आलाय. ठीक आहे, मग हा डेटा आपल्याला काय करायचा आहे, फॉरवर्ड करायचा आहे. मग फॉरवर्ड करण्यासाठी काय करतो, एक व्हेरिएबल घेतो कोणता, OBJ इक्वल टू राऊंड ब्रॅकेट, त्याला एक नेम देणार. नेम काय देणार, लिस्ट नेम देऊ, जो डेटा आहे तो पास करू. ठीक आहे, मग आपल्याला डेटा काय करायचे की एका पेजला फॉरवर्ड करायचा आहे. मग डेटा फॉरवर्ड करण्यासाठी आपण काय करतो, रेंडर करायचा आहे. मग रेंडर घेतलं, रेंडर कुठे करायचं आपल्याला, स्टुडंट लिस्ट डॉट AJS ला. ठीक आहे, आणि सिंपल कॉमा देऊन OBJ पास करणार. मग स्टुडंट डॉट EJS हे फाईल एक्झिस्ट नाही, त्यासाठी आपण काय करू, फाईल बनवून घेऊ पहिल्यांदा. कुठे बनवणार, व्ह्यूज फोल्डर मध्ये. ठीक आहे, आणि व्ह्यूज फोल्डर मध्ये एक टायटल घेऊ, स्टुडंट लिस्ट म्हणून. ठीक आहे, आणि जो काय डेटा येतोय तो डेटा आपण कशात प्रिंट करणार, टेबल मध्ये. टेबल घेतला एक मी, टेबल मध्ये TR घेतला आणि TR मध्ये T हेड घेतला. पहिलं काय राहील, सिरियल नंबर, त्यानंतर स्टुडंट नेम, यानंतर स्टुडंट मोबाईल घेतलं, यानंतर स्टुडंट ईमेल, यानंतर स्टुडंट एज्युकेशन आणि स्टुडंट रेझ्युमे. ठीक आहे, मग एक फॉर लूप फिरू का, मॅप फंक्शन फिरवायचं. आपण काय करायचं, मॅप घ्यायचं. मग त्यासाठी EJS चा सिंटॅक्स ओपन केला मी, आणि त्यामध्ये डेटा कशात आलाय, लिस्ट व्हेरिएबल मध्ये आपण डेटा पाठवलाय. मग लिस्ट डॉट मॅप घेतलं, राऊंड ब्रॅकेट मध्ये फंक्शन. पहिली काय राहणार, जी काय व्हॅल्यू, आणि दुसरं कशासाठी, इंडेक्स नंबर साठी. बरोबर, ठीक आहे ना चैतन्य, बरोबर चाललंय ना. ठीक आहे, मग हे काय केलं आपण, EJS चा सिंटॅक्स क्लोज. मग जो आपण मॅप फंक्शन फिरवलंय त्यामध्ये TR मध्ये TD. पहिलं काय आपण प्रिंट करणार, I+1, कारण सिरियल नंबर साठी. चेक करू, झालंय प्रिंट, नाही झालं, काय झालं, चुकलंय, इक्वल टू राहिलाय. इक्वल टू द्यायचा किंवा डॅश दिला तरी चालेल. ठीक आहे, रिफ्रेश केलं, डेटा होतोय 2 प्रिंट. ठीक आहे, मग नेक्स्ट कोणती, आयटम डॉट काय, पहिलं स्टुडंट नेम आहे, अंडरस्कोर नेम, त्यानंतर मोबाईल आहे का, मोबाईलला प्रिंट करू. नेक्स्ट स्टुडंट ईमेल, ईमेलचा ईमेल छोटा, त्यानंतर एज्युकेशन, आणि त्यानंतर रेझ्युमे. ठीक आहे, आणि थोडीशी बॉर्डर देऊ आपण टेबलला, म्हणजे थोडस बॉर्डर दिली 1, आणि त्याला विड्थ देऊ, विड्थ किती, 100% देऊ. आणि आउटपुट पेजला गेलो, याला केलं रिफ्रेश. ठीक आहे, काय प्रिंट झालंय, ठीक आहे, आपण विड्थ थोडं काय झालंय, विड्थला पर्सेंटेज राहिले होतं. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता काय आलंय, स्टुडंटचा डेटा आलाय, नेम आलंय, मोबाईल आलाय, ईमेल आलाय, BCS म्हणजे एज्युकेशन आलंय, आणि PDF कशी झाली,
त्याचं पीडीएफचं फक्त नाव आलंय, बरोबर ना. मग आपण कशात प्रिंट करणार आता टेबल हे पीडीएफ कशात करणार ऑनलाईन मेंबर्स. आता जे काय आपण पीडीएफ आहे ते कशात शो करणार बरं सांगा बरं. आता इमेज साठी आपण इमेज टॅग घेतला, व्हिडिओ साठी व्हिडिओ टॅग घेतला. मग आता फाईल आपल्याला शो करायची, फाईल साठी आपण कोणता टॅग घेणार सांगा बरं ऑनलाईन मेंबर्स. कोणता टॅग यूज करणार आपण फाईल शो करण्यासाठी. अँकर टॅग, हा आय फ्रेम अजून ठीक आहे. तर आपण कोणता यूज करणार टॅग टीडी म्हणजे कॉपी करू आणि अँकर टॅग यूज करणार आहे. अँकर टॅग मध्ये HRF मध्ये जे आपल्याला डेटा भेटतं त्याचं नाव ते आपण काय केलं पेस्ट केलं. त्याला एक आपण नाव देऊ रेझ्युमे. आपण याला नाव देऊ क्लिक, ठीक आहे ना, क्लिक रेझ्युमे किंवा ओपन रेझ्युमे नाव देऊ, ठीक आहे. वाटन ते तुम्ही द्या, नाही तर व्ह्यू रेझ्युमे, ठीक आहे. आउटपुट पेजला गेलो मी, चेक करू आपण डेटा आपल्याला शो होतोय फाईल, ठीक आहे. व्ह्यू रेझ्युमे चेक केलं, काय नाव होतंय प्रिंट झालं. काय म्हणताय कॅन नॉट गेट म्हणताय ना, का बरं काय मिसिंग चुकलं, काय नाही केलं आपण राईट. मिडलवेअर इथे मिडलवेअर राईट केली आपण. काय झालंय आपलं पब्लिक स्पेलिंग चुकली, कोणी टाकली बरं, बरोबर आहे का, बरोबर. मग आउटपुट पेजला गेलो, झाला रेझ्युमे शो, ठीक आहे. पहिल्या रेझ्युमे क्लिक केलं, झाला रेझ्युमे शो, ओके ना. दुसऱ्यावर केलं, एकच रेझ्युमे, त्यामुळं ऑनलाईन मेंबर पॉइंट क्लिअर आहे, ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स पॉइंट क्लिअर का. फास्ट मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं, सर्वांनी करा बरं. समजलं नसेल, तुम्हाला क्वेश्चन पडला असेल तर विचारा तुम्ही, क्वेश्चन पडला तर आन्सर भेटेल ना, तुम्हाला क्वेश्चनच पडत नाही होय ऑनलाईन मेंबर्स, ठीक आहे. आता आपल्याला करायचंय काय की तुम्ही एकदा नोटीस केलं असेल, बारीक लक्ष दिलंय तुम्ही. आपण काय करतो की वरती टॅब किती ओपन आहेत, 2 टॅब आहेत. मी व्ह्यू रेझ्युमे केलं, काय होतंय त्याच टॅबवर आपली काय होती पीडीएफ ओपन होते. आपल्याला काय करायचे की जेव्हा व्ह्यू रेझ्युमेवर क्लिक करशील तेव्हा नवीन टॅब ओपन झाला पाहिजे, बरोबर. मग नवीन टॅबवर ओपन करण्यासाठी काय करणार आपण, टेबलमध्ये जाऊ आणि एक ऍट्रिब्यूट म्हणजे काय एक ऍट्रिब्यूट आहे, काय ऍट्रिब्यूट, काय ऍट्रिब्यूट आहे टार्गेट, टार्गेट देणार. टार्गेट मध्ये काय देणार आपण अंडरस्कोर ब्लँक देणार, ठीक आहे. याने काय होणार की जेव्हा आपण पीडीएफ ओपन करतो तेव्हा काय होईल नवीन टॅब ओपन होईल. मी व्ह्यू रेझ्युमे केलं, झालं नवीन टॅब ओपन, तिसरं टॅब आलं, ओके. सपोज मी दुसऱ्या रेझ्युमे क्लिक कर, झाला चौथा टॅब ओपन, बरोबर. ऑनलाईन मेंबर्स ठीक आहे ना, पॉइंट क्लिअर, ट्राय करतात, नोट करून घेतात, ऑनलाईन मेंबर्स नोट करतात, का घ्यायचं पुढे एवढं नोट करतात, ठीक आहे. ऑनलाईन मेंबर एवढं नोट करा, नोट केल्यानंतर मेसेज बॉक्स मध्ये राईट करा, ठीक आहे. ट्राय करा बरं, समजलं नसेल तर विचारा, आणि एरर वगैरे आला तर माईक चालू करून बोला किंवा ग्रुपवर आपला शेअर करा, ठीक आहे. ठीक आहे, ट्राय करा. करा, ट्राय करा. की जे आपण आतापर्यंत काय केलंय की डेटा प्रिंट केलाय. आता सपोज ही लिस्ट काय केली, स्टुडंटची लिस्ट प्रिंट केली, ऍड स्टुडंट गेले, काय होईल ऍडचा फॉर्म भरला आपण, त्याचा काय चालेल माग, ठीक आहे. काय नंबर भरला, त्याचा एक ईमेल घेतला, त्याचं एज्युकेशन टाकू, MCS टाकलं मी, आणि त्याचं काय केलं एक रेझ्युमे अपलोड करायचा आहे. मग त्याचा एक रेझ्युमे आपण काय करू सिलेक्ट करू, कराड ऑपरेशन, त्याचा मी रेझ्युमे घेतला, एक फाईल घेतली आणि
सेव्ह स्टुडंट केलं, मग लिस्टला गेलो, ठीक आहे, आलाय त्याचा रेझ्युमे. आता मला काय ऍड करायचे की आपण व्ह्यू रेझ्युमे केले काय होतंय, त्याचा व्ह्यू रेझ्युमे काय होतंय, शो होतंय आपल्याला. ठीक आहे, तर मला असं फंक्शनॅलिटी ऍड करायची की एक असं बटन द्यायचंय, त्या बटनवर क्लिक केलं की रेझ्युमे काय झाला पाहिजे, डाउनलोड झाला पाहिजे. ठीक आहे ना. मग रेझ्युमे डाउनलोड करण्यासाठी मी काय करणार की जे आपण लिस्ट प्रिंट केली, काय केली, एक मी लिस्ट प्रिंट केली कशात, अँकर टॅग मध्ये काय केली आपण, ती रेझ्युमे प्रिंट केला. ठीक आहे, मग मला काय करायचे की जेव्हा मी काय होईल की इथे एक डाउनलोड बटन घ्यायचंय आणि जेव्हा डाउनलोड बटनवर क्लिक करीन ते रेझ्युमे काय झाला पाहिजे, डाउनलोड झाला पाहिजे. ठीक आहे, मग मी त्यासाठी काय करतो, एक टीडी घेतो, इथं नाही घेत, ठीक आहे, वरती एक टीडी वाढवू आपण आणि तिथे टाकू गेट रेझ्युमे टाकून येतो. ठीक आहे, ठीक आहे, आणि एक अँकर टॅग घेतो मी, अँकर टॅग सेम तसंच आपण काय करतो, जसं डेटा प्रिंट केलाय तसंच आपण अँकर टॅग दुसऱ्या ह्यात करू किंवा ह्यातच सांगतो तुम्हाला. ठीक आहे, की जे आपण टार्गेट दिलंय, टार्गेटने काय होतं की नवीन टॅब ओपन होतो, बरोबर. ठीक आहे, मग सेम तसंच एक ऍट्रिब्यूट आहे टार्गेटला, आपण रिमूव्ह करू 2 मिनिट. जसं की टार्गेट टॅबने काय होतं, टार्गेट ऍट्रिब्यूटनी की एक नवीन टॅब ओपन होतो. मग आपल्याला करायचंय काय की जेव्हा आपण क्लिक रेझ्युमेवर क्लिक व्ह्यू रेझ्युमे क्लिक करू, रेझ्युमे काय झाला पाहिजे, डाउनलोड झाला पाहिजे. मग सेम तसं की टार्गेट काय करतं की नवीन टॅब ओपन करतं, तसं एक डाउनलोड ऍट्रिब्यूट आहे, आणि डाउनलोड ऍट्रिब्यूट मध्ये कोणत्या फाईल, कोणत्या नावाने फाईल डाउनलोड करायची, मग मी कोणत्या, मला रेझ्युमे नावाने डाउनलोड करायची. रेझ्युमे फक्त डाउनलोड मध्ये काय टाकलं, रेझ्युमे टाकलं. आउटपुट पेजला गेलो, याला केलं मी रिफ्रेश, मी काय करतो, व्ह्यू रेझ्युमे क्लिक करतो, झाली डाउनलोड पीडीएफ. बघू शकतात डाउनलोड मध्ये की रेझ्युमे डॉट पीडीएफ काय झाली, डाउनलोड झाली. ओपन करून बघू, झाली ना डाउनलोड. ठीक आहे ना, आणि एकदा दुसरी फाईल डाउनलोड झाली. ठीक आहे, तिसरी गेलं, झाली पीडीएफ डाउनलोड होते ना. ठीक आहे, हा एक ऍट्रिब्यूट आहे की पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी, कोणता, डाउनलोड. आणि डाउनलोड मध्ये आपण काय टाकणार की कोणत्या नावाने पीडीएफ डाउनलोड करायची. ठीक आहे, जसं की टार्गेट काय करतं, नवीन टॅब ओपन करतं, तसं सेम डाउनलोड ऍट्रिब्यूट काय करतं, पीडीएफ डाउनलोड करतं. ठीक आहे, एवढे एक ट्राय करा, आणि जे जर राहिले त्यांनी कंप्लीट करून ग्रुपवर शेअर करा बरं, झाले त्यांनी ऑनलाईन मध्ये. ऑनलाईन मेंबर्स पॉइंट क्लिअर आहे का सर्वांचा?